हाय सगळ्यांना. आपण हाय सगळ्यांना. आपण काल सांगितलेलं ना की आपण हे ऑनलाईन ब्युटी पेंटर मागवलेलं आहे. त्यातलं ते वापरून आपण आज मेकअप करणार आहे. साधा सिंपल तिथल्या तर थोड्याशा छोट्या कार्यक्रमाला जसं आवरता येईल, जसं आवरायला येईल असं आपण मेकअप करायचं आहे. इतका छोटा ब्युटी पेंटर होता तो. पाण्यात वेट केल्यानंतर इतका मोठा झाला आहे. तुम्हीच फरक जाणवा. डबल आणि पूर्ण पाणी यातलं असं स्वाईप केले. चला आता आपण मेकअप करायला स्टार्ट करूया. पहिला आधी चष्मा काढून घेतला, केस बांधून घेते. ओके. माझा चेहरा थंडीने थोडा फुटलेला आहे, त्यासाठी मी थोडंसं मॉइश्चरायझर लावते. माझं डेलीचं संपलं आहे, मला जायचं होईना आणायला. त्यामुळे हे जे आहे हातासाठी लावायला आणलेलं ना, तेच आता सध्या लावायला लागलो. लवकरात लवकर जाऊन घेऊन येईन मी. इथे जास्त फुटले ना. आपण चेहऱ्याला जे लावेल ते इथं पण लावायला पाहिजेलच, नाही तर मग हे वेगळं आणि हे वेगळं दिसणार कंपल्सरी. त्यासाठी आपण जे लावेल तिथे लावायचं. हे पूर्ण स्किनमध्ये ॲब्झॉर्ब झालं पाहिजे. ओके. त्यानंतर मी फॉर युअर 52चा शेड नंबर, एक मिनटं, शेड नंबर सांगते, F004 हा माझा शेड नंबर आहे. हा मी थोडासा एकदम थोडासा हातावर घेतला आहे, इतकंच घेतलं आहे. हे पूर्ण मल्सिफाय करून घ्यायचं आहे. मग आपल्याला 9 मिनिटं डॅप 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 करून पूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायचं आहे. मग हा जो ब्युटी पेंटर पूर्ण पाण्याने घेतलाय तो पूर्ण घ्यायचा. लवकरात लवकर मी ब्रायडल मेकअप तुमच्याबरोबर शेअर करीन. फक्त असं होतं आहे की मी शूट करणार, मीच मेकअप करणार, हे थोडं मला म्हणजे इतकं अजून काही जमत नाही आहे मला, एडिटिंग शूटिंग. त्यामुळे थोडं बघू शकताय तुम्ही. हा हातात धरून हात दुखतोय का की खूप मोठा आहे, बाकीचा विषय काय नाही आहे. माझा आहे ना फॉरइयरचाच आहे बहुतेक, का PUCचा आहे माझ्या लक्षात नाही. आता मी 5-6 वर्ष आधी घेतला आहे बहुतेक. तर PUCचा काय फॉरइयरचा आहे. इतका सुंदर आहे, हातात धरल्यानंतर डायबिंग करताना अजिबात हात दुखत नाही. हे आता मी इतकंसं असं करते नाही तर माझा हात दुखतोय. हात म्हणण्यापेक्षा हे बोट हेवी खूप आहे ना. बघू शकता सगळीकडे झाले ना इक्वल. कारण की मला तर मोबाईलमध्ये काही दिसणं झालं आहे. आता कुठे तर चट्ट उठायची. त्यानंतर मी परवाही मी कॉम्पॅक्ट पावडर घेतलेली आहे. पॅकेजिंग तर एक नंबर आहे. वाव, मस्तच. हा माझा शेड आहे. मला हे स्पंज थोडं ह्यातला आवडलं नाही आहे. नो मेकअप लुक आपण आज करतो. छान ट्रेंडिंग पटकन होते ना. ह्यामध्ये मी पफ दुसरा घालणार आहे आता. ह्याचं हिने असं सांगितलेलं आहे, यामध्ये असं सांगितलं की हा पूर्ण दिवस राहतो चेहऱ्यावर.
आता आपण ट्राय करून बघू. छान आहे यार, लावल्यासारखं पण वाटत नाही आहे. त्यानंतर मी ॲब्रो पेन्सिल घेते. थोडीशी इथं मला कसं आहे माहिती आहे काय, इथून छान आहे, इथून पण छान आहे. इथं थोडंसं आत गेले, म्हणजे ते करतानाच कट झाले बहुतेक माझ्या मते. आधी नव्हतं तसं. हे थोडंसं छान करते. राईट. खूप वाढल्यात, परंतु ते थोडं मागं बिघडलेलं ना, त्यामुळे मी केलं नाही ॲब्रो. आता एक फंक्शन आहे, ऑर्डर आहे, फंक्शन म्हणजे ऑर्डर आहे, ती पण रिलेटिव्हमध्येच आहे. त्या टायमाला करायचं म्हणून मी केलं नाही आहे आता सध्या. हे सगळं झालं आपलं. ओके, आता काय राहिलं, डेलीसाठी मी ही यूज करते, एकदम छोटीशी आहे. आय थिंक 50-60 रुपयाला काय तर मी घेतलेली. मस्त आहे परंतु. नंतर लाईट होत्या फरक फरक दिसत असलं तरी पण. माझं फेवरेट सिंदूर मला खूप आवडतं. कसं आहे, मला चष्मा आहे आणि मला ते मोबाईलमध्ये मी काय करते ते मला दिसत नाही, बिजबिट दिसतंय. आणि ही माझी टिकली. ओके, आपला फायनल लुक झालेला आहे. ओके, सुरूया. थोडंसं कोंब करते. राईट. जास्त भडक भडक काय वाटत नाही ना. तुम्ही सांगा मला कसा वाटला लुक. चलो बाय.